यहीं से जाने का है ना? हाँ वो थामा जरा दादा किधर से जाने का? ये इधर ही है। इधर का किधर है ना वो टिकट घर? टिकट घर किधर है? आगे है आगे है आगे है। गाड़ी कब जाएगा? अच्छा ऊपर जाएगा। आपको पैदल जाना है? नहीं नहीं पैदल नहीं जाने का। फायदा तुम्हारा है। ऊपर से थोड़ा पैदल चलना पड़ेगा। गाड़ी यहाँ ऊपर तक जाएगा। हाँ हाँ चलेगा। आपण बघा सुंदरशे कलाकृतीने युक्त असे यांची घरं, नेपाळच्या लोकांची घरं आणि सुंदर कलाकृतीने विहार या ठिकाणी खूप सुंदर आणि खूप मजा आली एकदम फिरता फिरता एकदम खूप धमाल खूप सुंदर. आता आम्ही आमची मोठी बस नेपाळमध्ये काठमांडूमध्ये फिरायला अलाउड नाही, त्यामुळे आम्ही छोट्या छोट्या लहान बस अशा 2 बस आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आम्ही आता त्रिमूर्ती मंदिर जे आहे जे बौद्धांचं स्थळ आहे ते बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी एका व्यक्तीला तिकीट आहे, इंडियनला वेगळं फॉरेनरला वेगळं. ते तिकीट आम्ही काढणार आणि मग आतमध्ये तुम्हाला आम्ही दाखवतो. हा आमचा ग्रुप आहे. चला चला हळूहळू चला. नेपाळ सिटी बघा, काठमांडूचा व्ह्यू हे बघा, सुंदर असं दृश्य या बौद्ध स्तूपाचं हे सुंदर दृश्य आहे. या बौद्ध स्तूपाचा हा मुख्य दरवाजा आहे. या ठिकाणी काउंटर आहे. आमचे धम्मबंधू या ठिकाणी तिकीट काढायला गेलेले आहेत. जनार्दनजी सरदार. किती रुपये? एक तिकीट का 50 है, 2200 होता है. हा दे ना. एका तिकिटाचे 50 रुपये इंडियन लोकांसाठी, 50 रुपयाने 85 लोकांचे 2,500 सुट्टी आहे का? क्या त्याला पुढचे पैसे. काउंटर है 1500. अच्छा 1575 होगा ना. 45 तिकीट का ना हे घ्या. 45 तिकिटांचे 1575 रुपये झालेले आहेत. कॅमेरा का कुछ 45 75 रुपये दे. आणि तिकीट आम्ही घेतलेले आहेत आणि आम्ही आता या त्रिमूर्ती मंदिरामध्ये जात आहोत. फॉरेनर लोक पण या ठिकाणी आहेत. आमचा ग्रुप आहे, हा फॉरेनर ग्रुप आहे. हा पार्किंग आहे. मंदिराचं दृश्य चालू झालेलं आहे. आपण बघू शकता इथे एक बुद्ध मूर्ती आहे. चला वरती वरती चला वरती चला. काय दृश्य, एकदम दृश्य बघाल तर खुश व्हाल एकदम. आपण बघू शकता सुंदर कलाकृतीने नटलेलं हे त्रिमूर्ती मंदिर आहे. सर्व बुद्धांचं
या ठिकाणी सर्व दाखवलेलं आहे. आपण बघू शकता. आम्ही आज तुम्हाला सर्व आतून दाखवणारच आहे. पण हे दुकान आहे, शॉपिंग करण्यासाठी दुकान आहे. ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. बघू शकता आपण. बघा, हे खूप सुंदरसं बुद्ध टेम्पल आहे. कलाकृती नटलेलं बुद्धाची मूर्ती लावलेली आहे. इथं सगळे दुकानं आहेत. सुंदरचं मार्केट या ठिकाणी आहे. इथं पण एक सुंदर अशी तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आहे. या ठिकाणी पण स्तूप आहेत. त्याच्या पाठीमागे मार्केट आहे. फोटोंची गॅलरी आहे. फोटो विकण्यासाठी ठेवलेले आहेत. जुन्या खूप ऐतिहासिक वस्तू विकण्यासाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आता पण जुन्या शिल्प या ठिकाणी ठेवलेले आहेत, विकण्यासाठी ठेवले. सुंदर कलाकृतींनी सजवलेलं हे फोटोचं दुकान आहे. तथागत भगवान बुद्धांची मूर्ती या ठिकाणी आहे. सुंदर असं हे या ठिकाणी दुकान बघा, आपण बघू शकता. इथे छोटे 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 बौद्ध स्तूप आहेत. परंतु हा देश खूप म्हणजे या ठिकाणी अंधश्रद्धा चालते. तुम्हाला मी या ठिकाणी पूजा करताना काही लोक आहेत ते दाखवतो. आपण बघा, या ठिकाणी पूजा चालू आहे. त्यांच्या पद्धतीने सर्व महिला, नेपाळच्या महिला या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसलेल्या आहेत. आपण बघा. आणि विशेष म्हणजे इकडे लाल कपडे घालायला शुभ मानतात. आणि लाल कपड्यामध्ये सर्व काही बसलेले आहे. बघून घ्या, वरती कलाकृती आहे. हे सर्व बौद्ध स्तूप आहे. आणि हा मुख्य स्तूप हा बघून घ्या. खूप सुंदरसा स्तूप आहे. सुंदर हे स्तूप आहे. आणि या स्तूपाच्या खाली हे लोक गाणी म्हणतात. सर्व भक्तिभावाने आणि प्रसन्न मुद्रेने गाणी म्हणत आहेत. बघा, किती सुंदर हे स्तूप आहे. त्रिमूर्ती स्तूप, बौद्ध स्तूप आहे. बघा, हा बौद्ध स्तूप आहे. हे बौद्ध धर्मामध्ये काही लोक अशी मान्यता आहे की हे गोल जे धम्मचक्र आहे ते फिरवल्याच्या नंतर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं या ठिकाणची मान्यता आहे. अनेक दुकानं पण सुद्धा या ठिकाणी, विविध अशी दुकानं आहेत. बुद्ध मूर्ती आहे, परंतु त्याच्यावरती हिरवा कपडा चढवलेला आहे आणि त्या मूर्तीला लपवलेला आहे. परंतु ही बुद्ध मूर्ती आहे आणि हा स्तूपच बुद्धाचा आहे. आपण बघा, सगळीकडे जेवढे स्तूप आहेत सर्व स्तूप हे बौद्ध स्तूप आहेत. आणि बौद्धांच्याच मूर्त्या सगळीकडे आहेत. परंतु त्या सगळ्या बुद्ध मूर्त्यांना डोक्याला टिळे लावलेले आहेत. काही ठिकाणी कपडा लावून ठेवलेला आहे. आणि काही ठिकाणी या महिला ज्या आपल्या पद्धतीने पूजा करतायत, अशा पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण आहे. परंतु हा संपूर्णपणे 100% हा बौद्ध स्तूप आहे. सुंदर कलाकृतीने नटलेलं बुद्ध विहार या ठिकाणी आहे. आणि आपण बघू शकता ही मूर्ती किती सुंदर आहे. या ठिकाणी बघा, सुंदर हे काठमांडूचं संपूर्ण दृश्य या त्रिमूर्ती बुद्ध स्तूपाच्या वरून हे दिसतंय. मी तुम्हाला दाखवते सर्व. बघा, या ठिकाणी हा स्तूप दिसतो. या ठिकाणी इथून मागच्या बाजूला खाली उतरण्यासाठी, काठमांडूकडे जाण्यासाठी या पायऱ्या आहेत.
सगळीकडे बुद्ध आहे, सगळीकडे बुद्ध आहे, तथागत बुद्धच आहे. इथे पण भगवान बुद्धच आहेत. दिवा घर आहे, दिवा लावण्यासाठी आहे. मध्ये मध्ये दिवे लावलेले आहेत. दुकानं आहेत, घंटा आहे. सर्व बौद्धांचंच आहे, सर्व बौद्धांचं आहे. सगळीकडे बुद्धच बुद्ध. हा इथे दिवा घर आहे. इथून दिवा घेऊन तथागत बुद्धांच्या पुढे लावण्याची पद्धत आहे. सर्व छोटे 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 हे सगळे छोटे छोटे हे बौद्ध स्तूप आहेत. प्रत्येक स्तूपावर बुद्ध मूर्ती आहे. प्रत्येक स्तूपावर बुद्ध मूर्ती आहे, बघून घ्या. छोटे छोटे स्तूप आहेत, त्याच्यावर पण बुद्ध मूर्ती आहेत. हे पण सर्व बुद्ध आहेत, सगळेच सर्व बुद्ध आहेत. बुद्धांची शिल्प आहेत, परंतु याला देवदेवतांचं रूप दिलेलं आहे. सर्व बुद्धांचं शिल्प आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी काठमांडूचा व्ह्यू दाखवतो. वरून दिसणारा व्ह्यू आहे काठमांडूचा. सगळीकडे बुद्धच बुद्ध आहे. नेपाळमध्ये काय, श्रीलंकेमध्ये काय, तुम्ही कंबोडियामध्ये घ्या, थायलंडमध्ये घ्या, मलेशियामध्ये घ्या, जपानमध्ये घ्या, सगळीकडे तुम्हाला बुद्धच बुद्ध दिसणार. आणि भारतामध्ये तर कुठेही खोदलं तर बुद्धच सापडतात. म्हणजे याचा अर्थ बुद्धाचा इतिहास हा खरा आहे, हा खोटा इतिहास नाही, तर खरा आहे. आणि 2500 वर्षापूर्वी बुद्ध होऊन गेले, हे सगळं यावरून सिद्ध होतं. परंतु यावरती सध्या कब्जा केलेला आहे. आणि हिंदू पद्धतीने येथे पूजा होते, हिंदू पद्धतीने त्या बुद्धाला देव केलेला आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यावर आपल्या सरकारने या सरकारशी बोलून यावर काहीतरी ॲक्शन घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कुठेही जा, सगळे तुम्ही स्तूप बघा, या स्तूपावरती फक्त बुद्ध आहेत. आपण बघा, सगळे बुद्ध आहेत. प्रत्येक स्तूपावर बुद्ध आहे, प्रत्येक स्तूपावर बुद्ध आहे. सगळे बुद्धांचे हे आहे. संपूर्ण वास्तू आहे, जवळजवळ 500 ते 600 मीटरच्या व्यासामध्ये हे पसरलेली ही जेवढी ऐतिहासिक वास्तू आहे संपूर्ण तथागत भगवान बुद्धांची आहे. हे सुद्धा बघा, बौद्ध स्तूप आहे, बौद्ध मंदिर आहे. हे चक्र फिरवल्याच्या नंतर फिरत द्या. हे चक्र फिरवल्याच्या नंतर असं म्हणतात की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तर ताई, तुम्ही हे का फिरवताय? सर्वजण फिरवतात म्हणून तुम्ही फिरवताय का? या ठिकाणी दिवा घेऊन इथं बुद्ध मूर्तीला अर्पण करण्याची पद्धत आहे. आमच्याही महिला या ठिकाणी दिवाला हात लावतात, अर्पण करत नाहीये, फक्त हात लावलेला आहे. धन्यवाद ताई. हात इथे पण दिव्यांचं स्वास्तिक तयार केलेलं आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही बघाल तर पूर्ण बुद्ध मूर्त्या लावलेल्या आहेत. आपण बघू शकता या बुद्ध मूर्त्या. परंतु सर्व या ठिकाणी पूजा अर्चा म्हणजे अंधश्रद्धा चालू आहे. पूर्ण बुद्ध मूर्त्या आहेत. आणि या ठिकाणी सर्व बघा कसं भजन का चालू आहे लोकांचं. काही ठिकाणी पूजा चालू आहे. पूर्ण बुद्ध मंदिर आहे. परंतु या बुद्ध मंदिराच्या समोर हे बघा, हे सर्व असं काही ठेवलेलं आहे. इथे सर्व पाया बघा, बघू शकता आपण प्रत्येक स्तूपावर बुद्धाची मूर्ती. पूर्ण स्थळ बुद्धाचं. सगळ्या स्तूपांवर बुद्ध मूर्त्या आहेत. सगळ्या स्तूपांवर बुद्ध मूर्त्या. सगळ्या स्तूपांवर बुद्ध मूर्त्या.
सुंदर फोटोचं दुकान आहे, ऐतिहासिक मूर्त्यांचं दुकान आहे. तथागत भगवान बुद्धांचं शिल्प हे आहे, हा स्तूप आहे.